मित्रांनो, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि पुन्हा एकदा भाजपा महायुतीने महाविकास आघाडीला भुईसपाट करत एक हाती सत्ता काबीज केली आहे। जनतेने सुद्धा मोठा जनादेश देत महायुतीला पुन्हा सत्तेत बसवले आहे। त्यातच निवडणुकीआधी भाजपा महायुतीने जाहीर केलेल्या आपल्या वचननाम्यात मोठे निर्णय जाहीर केलेले आहे। विशेषतः शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय आहेत, ज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफीचा सुद्धा निर्णय समाविष्ट आहे। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी भाजपा महायुतीने सत्तेत आल्यावर 22 मोठे निर्णय घेण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि आता आपण शेतकऱ्यांनी आणि जनतेने भाजपा महायुतीला सत्तेत बसवले आहे। तर आशा करूयात की भाजपा महायुतीने दिलेले आश्वासन ते नक्कीच पूर्ण करतील। परंतु शेतकऱ्यांसाठी भाजपा महायुतीचे 22 मोठे निर्णय तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे, ज्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि भाजपा महायुती आपले आश्वासन पूर्ण करतील का, कमेंट मध्ये आम्हाला आपले मत नक्की सांगा। आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर मित्रांनो, भाजपा महायुतीने निवडणुकीआधी आपला वचननामा जाहीर केला होता, ज्याला त्यांनी संकल्प पत्र असे नाव दिले होते। त्यामध्ये सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी 3 मोठे निर्णय जाहीर केले होते, ज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आणि शेतकरी सन्मान निधी योजनेतून वर्षाला 12,000 रुपयांवरून 15,000 रुपये देऊ, तसेच हमी भावाशी समन्वय साधत 20% भावांतर योजना राबविण्यात येईल, असे 3 मोठे निर्णय जाहीर करण्यात आलेले होते। तर त्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही निर्णय आहेत, ते थोडक्यात पाहूयात। मित्रांनो, भाजपा महायुतीने आपल्या संकल्प पत्रात शेतकऱ्यांसाठी 22 मोठे निर्णय घेतलेले आहेत। त्यामधला पहिला मोठा निर्णय शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान निधी योजनेतून वर्षाला 12,000 रुपयांवरून 15,000 रुपये, तसेच MSPशी समन्वय साधत 20% भावांतर योजना राबविण्यात येईल, या संदर्भातील हा पहिला निर्णय आहे। त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला वाजवी भाव मिळावा यासाठी मुख्यतः नगदी पिकांसाठी दरवर्षी नव्याने लागवड आणि पणन योजना आखण्यात येईल। त्यानंतर तिसरा मोठा निर्णय सिंचनासंदर्भातील आहे। जलयुक्त शिवार अभियान 3.0, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, नारपार गिरणा आणि नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्पांसारख्या योजना सुरू करून महाराष्ट्रातील सिंचित क्षेत्र वाढवून राज्यातील जलसंपत्तीचा विकास आणि सिंचन क्षमता वाढविण्यात येईल। प्रत्येक गाव स्तरावर पाण्याचा ताळेबंद वॉटर बजेटिंग ही संकल्पना राबविण्यात येईल। त्यासोबतच मागेल त्याला शेततळे या योजनेचा विस्तार करण्यात येईल। तसेच सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानात वाढ करून पर ड्रॉप मोर क्रॉप या संकल्पनेस प्रोत्साहन देण्यात येईल। तर अशा प्रकारे हा तिसरा मोठा निर्णय आहे। त्यानंतर चौथा मोठा निर्णय म्हणजे राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावात पानन रस्ते बांधण्यात येईल। त्यानंतर पाचवा मोठा निर्णय डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन, सन 2029 पर्यंत सेंद्रिय शेतीचे क्षेत्र 10 लाख हेक्टर वरून 25 लाख हेक्टर पर्यंत वाढवून शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यात येईल। तसेच जिल्हा तालुका स्तरावर सेंद्रिय शेती बाजारपेठा स्थापन करण्यात येतील। त्यानंतर 6वा मोठा निर्णय म्हणजे महाराष्ट्राला कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप हब बनवण्यासाठी विभागनिहाय क्लस्टर तयार करण्यात येईल। तसेच नव्या तंत्रज्ञानावर आधारित कृषी व्यवस्थापन यासाठी भरीव तरतूद करण्यात येईल। त्यानंतर 7वा मोठा निर्णय शेतीमधील अन्नदाता बनेल ऊर्जादाता या नाविन्यपूर्ण संकल्पनेअंतर्गत सौर ऊर्जा निर्मितीमध्ये शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येऊन त्यांना ऊर्जादाता बनविण्यात येईल। त्यासाठी सौर पॅनल आच्छादित शेती हा अभिनव उपक्रम राबविण्यात येईल। त्यासाठी सौर पॅनल आच्छादित शेतीलाही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल। त्यानंतर 8वा मोठा निर्णय महाराष्ट्राला मका व बांबू आधारित इथेनॉलचे केंद्र बनवू, ज्यामुळे शाश्वत ऊर्जा निर्मिती, स्थानिक शेतीला मदत आणि उद्दिष्टपूर्ण प्रोत्साहनांद्वारे आर्थिक विकास साध्य करता येईल। त्यानंतर 9वा मोठा निर्णय शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालनास प्रोत्साहन देण्यात येईल। त्या अनुषंगाने प्रशिक्षण व प्रसार करून 1 लाख शेतकऱ्यांना शेतीपूरक उत्पन्न उपलब्ध करून देण्यात येईल। त्यानंतर 10वा मोठा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांगीण उपक्रमाद्वारे पुढील प्रमाणे प्रयत्न करण्यात येईल, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील संपूर्ण राज्य वस्तू व सेवा कर अर्थात SGST अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना परत देऊ। तसेच शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान 6,000 रुपये भाव मिळावा यासाठी सोयाबीन उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखलेची स्थापना करू, अशा प्रकारचा मोठा निर्णय हा सोयाबीन भाववाढी संदर्भात घेण्यात आलेला आहे। त्यानंतर 11वा मोठा निर्णय म्हणजे काढणीनंतर बाजारपेठेपर्यंत शेतीमालाचे नुकसान होऊ नये
व योग्य बाजारभाव उपलब्ध होईपर्यंत शेतमालाचा दर्जा चांगला राहावा यासाठी कृषी संकलन कोष स्थापन करण्यात येईल, ज्यातून ग्रामीण महाराष्ट्रात सौर ऊर्जेवर चालणारी शीतगृहे आणि स्मार्ट पॅकेजिंग सुविधा निर्माण करू. त्यानंतर 12वा मोठा निर्णय म्हणजे कापूस वेचणी आणि प्रक्रिया यामधील आधुनिक तंत्रज्ञान वापरून कापूस व वस्त्रोद्योग क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यात येईल. या अंतर्गत कापूस ते कापड ही शृंखला अधिक मजबूत करून याचा आर्थिक लाभ शेतकरी व वस्त्रोद्योग यांना होईल अशा उपाययोजना करण्यात येतील. त्यानंतर 13वा मोठा निर्णय म्हणजे महाराष्ट्राला डाळींचे मोठे उत्पादक क्षेत्र बनवून ग्रामीण भागात प्रक्रिया केंद्रे स्थापन करण्यात येतील आणि सन 2027 पर्यंत डाळ उत्पादनात महाराष्ट्राला आत्मनिर्भर करण्यात येईल. त्यानंतर 14वा मोठा निर्णय म्हणजे शेती उत्पादन निर्यातक्षम करण्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पॅकिंग हाऊसची उभारणी करून साठवण क्षमता आणि प्रक्रिया सुविधा तयार करण्यात येतील, ज्यातून निर्यातीला चालना मिळेल. या केंद्राद्वारे पॅकिंग आणि प्रक्रिया प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे व्यावसायिक कौशल्य आणि रोजगार संधी वाढतील. त्यानंतर 15वा मोठा निर्णय म्हणजे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र यांच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा विकास करण्यात येईल, ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. त्यानंतर 16वा मोठा निर्णय कांद्याला रास्त दर देण्यासाठी सक्षम धोरण लागू करण्यात येईल. कांदा उत्पादनाच्या नोंदणीसाठी कांदा पोर्टल सुरू करून कांद्याचे बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी बाजार स्थिरीकरण निधी स्थापन करण्यात येईल. कांदा हा नाशवंत शेतमाल असल्याने कांदा साठवण व प्रक्रिया क्लस्टर निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येईल. त्यानंतर 17वा मोठा निर्णय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात शेतकरी प्रगती महोत्सव आयोजित करण्यात येईल, ज्याद्वारे महिला व युवक यांना शेतीविषयी 2 दिवसीय सखोल प्रशिक्षण देण्यात येईल. या महोत्सवात प्रदर्शनात विनामूल्य प्रवेश, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान यांचे प्रात्यक्षिके दाखविणे व कृषी क्षेत्रातील विविध घटकांच्या अनुभवांचे व विचारांचे आदान प्रदान शक्य होईल. त्यानंतर 18वा मोठा निर्णय म्हणजे कृषी उत्पन्न आणि कार्यक्षमता वाढविणे यासाठी यांत्रिक कृषी मिशन सुरू करण्यात येईल, ज्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि कृषी निविष्ठांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करून उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादकता वाढविणे यासाठी कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येईल. त्यानंतर 19वा मोठा निर्णय म्हणजे शेतमालाला योग्य बाजारपेठ व बाजारभाव मिळण्याच्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण करण्यात येईल. त्यानंतर 20वा मोठा निर्णय म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना अर्थात FPO साठी व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, ज्यामुळे त्यांचे कौशल्य वाढ होईल आणि उपलब्ध प्रोत्साहने आणि निधीचा संपूर्ण वापर करता येईल. त्यानंतर 21वा मोठा निर्णय म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना अर्थात FPOs यांना तांत्रिकदृष्ट्या व व्यावहारिकदृष्ट्या अधिक सक्षम बनविण्यासाठी त्यांच्या उत्पादनाशी संबंधित नामांकित खासगी उद्योगांशी संलग्न करण्याचे धोरण अवलंबण्यात येईल. त्यानंतर 22वा आणि शेवटचा मोठा निर्णय म्हणजे नागपूरच्या मिहानमध्ये संत्रा पल्प, जळगाव व नांदेडमध्ये केळी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे भाजपा महायुतीच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांसाठी हे 22 मोठे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, आशा करूयात की सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आश्वासन दिल्याप्रमाणे भाजपा महायुती शेतकऱ्यांसाठीचे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतील, ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भातील विषय आहे. त्यानंतर सोयाबीनच्या भावासंदर्भातील निर्णय आहे. तर हे निर्णय ते पहिल्याच बैठकीत घेतील अशी आशा आपण करूयात. तुम्हाला काय वाटते, भाजपा महायुती आपली आश्वासने पूर्ण करतील का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि कोणता निर्णय तुम्हाला या ठिकाणी चांगला वाटला, कोणता निर्णय लवकरात लवकर घ्यायला हवा, ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, कारण त्यांना पण माहिती व्हायला हवी की त्यांनी आता महायुतीला सत्तेत आणलं आहे, तर महायुतीने आपल्यासाठी कोणकोणती आश्वासने या ठिकाणी दिलेली आहेत. तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.